साधारणतः तो कालखंड किती होता? घरी सांगितल्यानंतर तणाव किंवा माझ्याकडे तर काही प्रॉब्लेम नव्हता, ह्याच्याचकडे थोडे 6 महिने जरा तणाव असेल, खूप जास्त होता. होते असेल, हो की नाही? नाही, पण त्यांनी मला कधीही एकाही शब्दाने सांगितलं नाही की माझ्याकडे प्रॉब्लेम आहेत. तो विषय वगळूनच दुसरा विषय बोलायचा. हो, हो. पण तुम्ही भेटत होता हो, 6 महिने. 6 महिने म्हणजे मग कामाला जाईपर्यंत आणि तुमचा असा स्वभाव बघता समजा त्यांनी 6 महिन्यानंतर येऊन त्यांना तुम्हाला सांगितलं असतं की ही माझ्या लग्नाची पत्रिका आहे, तुम्ही लग्नाला याल का? नाही, मग मी काय केलं असतं, काय बायकोला बाजूला केलं असतं, मी उभी राहिली असती. अच्छा, एवढं केलं असतं? डेअरिंग आहे. हो, यांनी केलं असतं असं? केलं असतं. कारण पण- का पण त्याला हे करण्याचा विचार तुम्ही केला असता का? विचार तरी. विचार पण नव्हता केला. मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झालेत. एकदम छान, आनंद. एकदम मस्त, खूप छान. ते शांतच आहेत ना? हो, ते खूप शांत आहेत. हां. ही शांत झाली. मी शांत झाली होती. हो. हो, बऱ्याचपैकी. गणपतीपुळ्याला गेले होते, फिरायला कुठे गेले होते? लग्नानंतर गणपतीपुळ्याला गेलो होतो, पण तो अजूनही लक्षात राहण्यासारखा दिवस होता. फरार होता तो. काय झालं? आम्हाला यायला रात्री उशीर झाला. आम्ही रिक्षा बुक केलेली होती. कुठे? गणपतीपुळ्यावरून आम्ही राहायला रत्नागिरीला, म्हणजे हॉटेल रत्नागिरीला होतं, आणि गणपतीपुळ्यावरून रत्नागिरीला येत असताना रिक्षाची हेडलाईट गेली. सगळ्या टेल लाईट वगैरे सगळ्या लाईट बंद झाल्या. फक्त रिक्षा आहे आणि वरती पौर्णिमेचा चंद्र आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जीव मुठीत घेऊन. अरे खरं रोमॅन्टिक वातावरण, वरती चंद्र काही आहे. नाही, पाठवून येणारी गाडी, मला भीती वाटायची की कोणी आम्हाला ठोकला तर आमचा हनीमून इथेच झाला. काहीच दिसत नव्हतं. काही दिवस म्हणजे इतका कोळक होता. फक्त त्यावेळी नशीब किती पौर्णिमा होती, नाहीतर आमचं काय होतं. आणि रिक्षावाला व्यवस्थित चालला. नाही, त्याला आम्ही त्याच्यावरती आम्ही सांगत होतो की पट्टा बघ बाबा वाईटचा, आणि तू सावकाश जा, आणि कुठली गाडी पुढे गेली की त्याला पटकन फॉलो कर. म्हणजे त्यामुळे एवढा romantic म्हणजे तेवढा मार्ग उजेड तरी दिसेल. कारण का रस्त्यात खड्डे थोडी समजून येत होते आणि रात्र खूप झाली होती. अशा तऱ्हेने लक्षात राहिलेला प्रवास आहे. प्रवास खूप. बघूया पहिला खेळ तुमच्यासाठी कुठला आहे. हा, एक चिठ्ठी घ्या, बघूया कुठला खेळ आहे. काडेपेटीचा मनोरा. 5व्या टप्प्याला 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर जितके टप्पे होणार तितकं प्रति टप्पा 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. हां, वेळ सुरू झाली. चला, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता 1200. एक 1600. 1800. 2000. थांबा, अजून एक प्रयत्न करा. आता डुलायला लागले नागोबा. गेला. 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. एक चिठ्ठी घ्या. चित्रपट, हिंदी, बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता गाणं. मराठी आहे, बोलायचं नाही, बोलायचं नाही. गाणं म्हणा, गाणं म्हणा. अभिनंदन, अभिनंदन. छान. बघूया म्हण कुठली आहे आता. हिंदी मुहावरा. हा, बरोबर आहे.
मला काय कळलंच नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू वहिनी तुम्हाला आणि तुम्हाला दोघांनाही. तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो त्यांच्याकडून. पहिली अपेक्षा आहे की आता ते घराचे सगळ्यात मोठा मुलगा. हा मुलगा आहे, तर आता घराची जबाबदारी घ्यावी ही माझी पहिली अपेक्षा आहे. मान्य आहे? मान्य. दुसरी पण अपेक्षा ते मान्य कधी होईल त्यासाठी झोपेतनं उठायला लागेल. हा ते घ्या आणि ह्या जबाबदाऱ्या घेतल्या ना की झोप उडते. हा दुसरी अपेक्षा ही आहे की तेच झोप कमी करावी आणि चिडायचं नाही. बायको उठवते की चिडतात ते चिडायचं कमी करायचं. एक मिनिट, कोण ठेवायचं का उठवायला तुम्हाला? तर बायकोने उठवल्यावर ती तुम्ही चिडता म्हणून. हो का, बसा, काळजी नका घेऊ. नाईट करून येतो आणि दिवस करून येतो. हा काय राग येणार? गप्प बसा तुम्ही. आता लगेच राग येणार. सून झोपून राहिली चालेल? हा पण सून उठताना चिडते का? मुलगा चिडतो ना? मग काय हो, कधी उठताय? मी बरं टायमर उठतो, फक्त झोपेतून जरासं काय करावं? उठवलं की थोडासा राग येतो. मग काय करायचं सांगा तुम्ही? पाणी ओतायचं, अभिषेक करायचा, काय मार्ग सांगा तुम्ही? थोडंसं म्हणजे एकदाच उठवायचं, हा. नंतर मी उठून जाईल, एवढीच. म्हणजे एकदा हा, बाळा, नाही, एकदाच हात लावायचा बस. एकदा ठीक आहे, आता next बाळा उठ, हात एकदाच लावा, नंतर मी देतो काहीतरी तुम्हाला. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा आहे की मला खूप प्रेम करा. मग काय कमी झालं? अजून करतायत, अजून त्याच्यापेक्षा जास्त. काय हो? हो, करेन नक्की. कसं? खूप खूप भरपूर नक्की करणार? नक्की. व्हेरी गुड. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा अशी आहे की मानसीने सगळ्या कुटुंबाला धरून आणि प्रेमाने ठेवावं. 1 मिनिट, काय मान्य आहे तुम्हाला? हो. बरं, पुढची अपेक्षा. दुसरी अपेक्षा, तिने मला झोपेतून 4दा नाही उठवायचं, 4-5 वेळा एकदाच उठवायचं, तेव्हा मी उठून जाईल. पण तुमच्याकडनं आम्हाला कॉन्फिडन्स द्या की एकदा उठवल्यावर तुम्ही 10 मिनिटांनी उठाल. एकदा प्रेमाने उठवलं की मी उठून जाईल. मी प्रेमाने सुद्धा. 10 मिनिटाचा कालखंड तुम्हाला मिळालेला आहे. ग्रेट. 10 मिनिटानंतर काय करायचंय ते करा. तिसरी अपेक्षा अशी की तिने जेवण चांगलं बनवावं, एकदम छान. पण म्हणजे काय करावं? छान करावं म्हणजे आता ती बोला. ती गुजराती आहे, त्याच्यामुळे मसाल्यामध्ये डिफरन्स आहे. आम्ही जरा स्पायसी खातो आणि ते जरा स्वीट खातो, तर थोडासा तर डिफरन्स मी आहे. कधी काय जेवण केलं की ते मी थोडं तिखट कमी करते. अच्छा हो. आमची अपेक्षा आहे की आमच्या माऊलीने घरी शांत बसावं आणि त्यांनी जेवण करून कुठले कुठे आहात तुम्ही? मी आयरिश हाऊसमध्ये शेफ. अच्छा म्हणून तुमची जरा पदार्थावर आला. बरं ठीक आहे. थोडक्यात यातून महत्त्वाचं काय तर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना स्वीकारलेलं आहे, बरोबर की नाही? सॉरी म्हणायचं असेल आणि थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही कोणाला म्हणाल आणि तुम्ही कोणाला म्हणाल? मी थँक्यू माझा मम्मी पप्पा आणि माझ्या भावाला सांगेन की ॲक्च्युली माझी हिंमत नव्हती होत की मी पप्पाला हे सगळं सांगू, तर त्यांनी माझी ते हेल्प केली की त्यांनी पप्पाला सांगितलं, त्याला ते थँक्यू सांगते मी. आणि मम्मी पप्पाला की आमच्या कुटुंबामध्ये कोणी अदर कास्ट लग्न नाही केलं आहे, मीच पहिली मुलगी आहे जे अदर कास्ट लग्न केलं आहे, आणि त्यांनी ते कुटुंबाचा विचार नाही केलं आणि मला लग्न करून दिलं आणि त्याने खूप सपोर्ट केले, त्याच्यामुळे त्यांना थँक्यू सांगते मी. माझी सासू ससऱ्यांना पण मी थँक्यू सांगते की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. आणि बोलवणार कसं त्यांना? सोमू ये. सोमू हां ये असं म्हटलं की ते येतात. हां, तशीच हात घरी पण तशीच हां मारतात. सोमू म्हणून फक्त बोल. सोमू. आणि मंगळवारी आवडीचं जेवण बनावं नाही. 3 खाऊन खाऊन कंटाळलो आम्ही सगळे. हो, तुमचं पण तेच म्हणणं आहे का? आई तुमचं काय म्हणणं? तुम्ही आपलं घ्या, त्याचीच बाजू घ्या.